Hello friends, I am your trainer Mr. Vikas. In the last topic we learned types of tense and today we are going to learn first type of tense, that's name is simple present tense. So let's start today's lecture. So before starting my lecture, I will start my lecture with an inspirational thought. So here is an inspirational thought. So let's read. Push harder than yesterday. Push harder than yesterday if you want different tomorrow. Briefly, I will explain that in Marathi. जर तुम्हाला तुमचे भविष्य चांगले हवे असेल तर तुमचा आजचा प्रयत्न हा कालच्या प्रयत्नांपेक्षा जास्त मेहनती असू द्या. सो इथे एक छानपैकी एक प्रेरणादायी सुविचार होता. सो लेट्स स्टार्ट टुडेज लेक्चर. In the today's topic we are going to learn simple present tense. So at first simple present tense means what? तर साधा वर्तमान काळ. सो साधा वर्तमान काळामध्ये आज आपण वाक्यरचना तयार करणार आहोत. सुरुवातीला काही गोष्टी मी तुम्हाला सांगतोय की पुढे जाऊन आपण जे काही शिकणार आहोत ते शिकत असताना मी तुम्हाला खूप काही सूचना देणार आहे आणि त्या सूचनांचं पालन करून त्या पद्धतीने तुम्हाला साध्या वर्तमान काळामध्ये वाक्यरचना तयार करायची आहे आणि त्या पद्धतीने तुम्हाला बोलायला शिकायचं आहे. सो आपण पाहूया साधा वर्तमान काळ आपण कसा यूज करतो. त्या अगोदर साध्या वर्तमान काळाचा उपयोग आपण पाहूयात की साधा वर्तमान काळ आपण कधी यूज करतो. तर यामध्ये पाहिलं तुम्ही तर उपयोग एखादे सर्वसामान्य सत्य, एखाद्याची वर्तमान काळातील सवय किंवा नेहमी होणारी क्रिया दर्शवण्यासाठी साध्या वर्तमान काळाचा उपयोग करण्यात येतो. म्हणजेच उदाहरणार्थ सांगायचं म्हटलं की सर्वसामान्य सत्य काय असेल तर फॉर एक्झाम्पल सूर्य पूर्वेस उगवतो. दॅट्स युनिव्हर्सल ट्रूथ मीन्स दॅट्स ट्रूथ एव्हरीवन कॅन ऍक्सेप्ट. म्हणजे असं सत्य की जे सर्वजण ऍक्सेप्ट करू शकतात. उदाहरणार्थ काय आहे तर सूर्य पूर्वेस उगवतो म्हणजे सर्वसामान्य सत्य. त्याच्यानंतर एखाद्याची सवय जर पाहिजे असेल फॉर एक्झाम्पल तर राजू नेहमी खोटे बोलतो. म्हणजेच एखाद्याची सवय समवन्स हॅबिट. आणि त्याच्यानंतर नेहमी होणारी क्रिया पाहिजे असेल तर आपण इथे अशा प्रकारचे एक एक्झाम्पल घेऊ शकतो की मी दररोज व्यायाम करतो. तर नियमित घडणारी क्रिया म्हणजे इन शॉर्ट व्हेन वी यूज सिंपल प्रेझेंट टेन्स व्हेन वी टॉक अबाउट युनिव्हर्सल ट्रूथ someone's habit and habitual actions that time we use simple present tense. ठीक आहे. सो इथे तुम्हाला एक मला महत्वाची टिप द्यायची आहे की वर्तमानपत्रामध्ये लिखाणकाम करण्यासाठी साध्या वर्तमान काळाचा जास्त उपयोग करतात. ठीक आहे. ऑलवेज कीप इन युअर माइंड व्हेन वी रीड इंग्लिश न्यूजपेपर. ज्या वेळेला आपण इंग्रजी न्यूजपेपर रीड करतो त्यावेळेला इंग्रजी वर्तमानपत्रामध्ये लिखाणकाम करण्यासाठी जास्तीत जास्त सिंपल प्रेझेंट टेन्सचा उपयोग केलेला असतो. ज्या काही हेडलाईन्स तुम्हाला दिलेल्या असतात त्या हेडलाईन्स सर्व सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये तयार केलेले असतात. तर एक गोष्ट तुम्ही काळजीपूर्वक लक्षात ठेवा की ज्या वेळेला आपण इंग्रजी वर्तमानपत्र रीड करू त्यावेळेला एक क्लिक असू द्या तुम्हाला की आपण जास्तीत जास्त इंग्रजी वर्तमानपत्रामध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स जास्त यूज केलेला असतो. त्याच्यानंतर आपण पुढे पाहूयात की ओळख. इथे जर तुम्ही पाहिलं तर मी प्रत्येक वेळेला तुम्हाला सांगितलं की आपण सिंपल प्रेझेंट टेन्स कधी यूज करतो. युनिव्हर्सल ट्रूथ असेल, समवन्स हॅबिट असेल किंवा हॅबिच्युअल ऍक्शन्स असेल तर त्यावेळेला आपण सिंपल प्रेझेंट टेन्स यूज करतो. पण प्रत्येक वेळेला आपण एखाद्याशी बोलायचं असेल तर प्रत्येक वेळेला आपण ह्या सर्व गोष्टींचा विचार करून आपण बोलू शकत नाही कारण तेवढा वेळ आपल्याकडे नाही आहे विचार करायला. मग जर तुम्हाला इथे जर ऍट दिस मोमेंट जर मी तुम्हाला म्हटलं की तुम्हाला पटकन सिंपल प्रेझेंट टेन्स वरती मराठीमध्ये काही वाक्यरचना तयार करायच्या आहेत. मग जर तुम्ही त्या वाक्यरचना जर सर्वसामान्य सत्य, एखाद्याची सवय किंवा नियमित घडणारी क्रिया या सर्व गोष्टींचा विचार करून जर वाक्यरचना तयार करायला लागला तर खूप वेळ होईल. तर यासाठी मी तुम्हाला इथे ट्रिक देत आहे की सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये क्विक मध्ये काही वाक्यरचना तुम्हाला तयार करायच्या आहेत. तर सिंपल प्रेझेंट टेन्स ओळखायचा कसा तर मराठीमध्ये वाक्याच्या शेवटी तो, ते, तात, तोस आणि तेस. बघा खूप सिंपल आहे. तुम्हाला ऍट दिस मोमेंट अशा प्रकारची वाक्यरचना तयार करायची आहे की मराठीमध्ये वाक्याच्या शेवटी तो, ते, तात, तोस आणि तेस आलं पाहिजे.
मी ते काही वाक्यरचना तयार करून तुम्हाला दाखवतो जेणेकरून तुम्हाला पटकन कळेल की आपण सिंपल प्रेझेंट टेन्स मराठीमध्ये कुठे यूज करतो. उदाहरणार्थ सांगायचं म्हटलं तर मी रोज सकाळी 5 वाजता उठतो. मी रोज सकाळी ब्रश करतो. मी सर्वांना मदत करतो. ती रोज क्लासला येते. ती छान स्वयंपाक बनवते. आम्ही सर्वांचा आदर करतो. तर अशा पद्धतीने आपण इथे काही वाक्यरचना तयार केल्यात की तो, ते, तात, तोस आणि तेस हे मराठीमध्ये वाक्याच्या शेवटी आलं पाहिजे. याच्यानंतर जर तुम्ही इथे पाहिलं तर सूर्य पूर्वेस उगवतो, इथे सुद्धा शेवटी तो आलेला आहे. राजू नेहमी खोटे बोलतो, इथे सुद्धा शेवटी तो आलेला आहे. मी दररोज व्यायाम करतो, इथे सुद्धा शेवटी तो आलेला आहे. म्हणजे हा एक सिंपल टेन्स आहे, म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स. यामध्ये जर मी तुम्हाला इथे एक प्रश्न केला की सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत तुम्ही काय काय करता, तर या प्रश्नाचं ज्यावेळेला तुम्ही उत्तर द्याल, ट्राय करा एकदा देण्याचा की सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत तुम्ही काय करता. तर ऑफकोर्स एव्हरी सेंटेन्स मध्ये मराठीमध्ये वाक्याच्या शेवटी तो येईल. म्हणजेच उदाहरणार्थ मी सकाळी लवकर उठतो, मी सकाळी ब्रश करतो, मी सकाळी अंघोळ करतो, मी सकाळी ब्रेकफास्ट करतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीने ज्या काही तुम्ही वाक्यरचना तयार कराल त्यावेळेला आपण ती वाक्यरचना सर्व सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आपण तयार करतो. तर थोडक्यात सांगायचं म्हटलं तर सिंपल प्रेझेंट टेन्स ओळखायचा कसा की मराठीमध्ये वाक्याच्या शेवटी तो, ते, तात, तोस आणि तेस आले पाहिजे. सो आय थिंक इथं क्लिअर असेल. सो लेट्स सी द नेक्स्ट पॉइंट. इथे खूप महत्वाची काळजी घ्यायची आहे. इथे मी तुम्हाला काही रूल्स तुम्हाला देणार आहे. ते रूल्स कोणते आहेत? जर करता टीपीएस असेल तर क्रियापदाला एस किंवा ईएस लावावे लागते. खूप आणि खूप महत्वाची टिप आहे. जर करता टीपीएस असेल तर क्रियापदाला एस किंवा ईएस लावावे लागते. आता हे टीपीएस करते कोणकोणते आहेत? आता टीपीएस म्हणजे काय? तर टीपीएस म्हणजे ही, सी, इट. ज्यावेळेला मी तुम्हाला पर्सनल प्रोनाउन शिकवत होतो त्यावेळेला मी तुम्हाला एक गोष्ट सांगितलेली होती. ती काय गोष्ट होती की त्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं की ही, सी, इट हे टीपीएस करते आहेत. आणि तुम्हाला पटकन आठवलं पाहिजे की टीपीएस म्हणजे काय? तर ही, सी, इट. आणि इथे हे टीपीएस सब्जेक्ट जे आहेत हे व्हीआयपी आहेत, व्हेरी इम्पॉर्टंट पर्सन आहेत. कारण इंग्रजी ग्रामरमध्ये टीपीएस साठी आपण थोडेसे वेगळे नियम लागू करतो. तर इथे तेच नियम आहेत, ते आता एस आणि ईएस बद्दल आहेत, ते आपण याच्यामध्ये शिकत आहोत. तर जर करता टीपीएस असेल तर क्रियापदाला एस किंवा ईएस लावावे लागते. मग आता याच्यामध्ये ईएस कधी लावावे? तर जर तुम्ही इथे पाहिले, जर क्रियापदाच्या शेवटी एस, ओ, एक्स, सी, एच, एस, एच. वन्स अगेन, जर क्रियापदाच्या शेवटी एस, ओ, एक्स, सी, एच किंवा एस, एच असेल तर ईएस लावावे. म्हणजेच उदाहरणार्थ पाहिलं तुम्ही तर गो, ओ आहे, ठीक आहे, दॅट इज गोज. टीच, सी, एच आहे, टीचेस. डू, ओ आहे, डज. पास, ऍट द एंड ऑफ वर्ब एस आहे, तर इथे आपण काय करणार आहोत? तर ईएस आपण लावणार आहोत. म्हणजेच उदाहरणार्थ मी काही वाक्यरचना तुम्हाला इथे तयार करून सांगतो की जसं की फॉर एक्झाम्पल जर तुम्ही इथे पाहिलं तर आय, यू, वी, दे हे नॉर्मल सब्जेक्ट आहेत. ज्या वेळेला नॉर्मल सब्जेक्ट असतात त्यावेळेला आपण गो यूज करतो, म्हणजेच नॉर्मल वर्ब यूज करतो. पण ज्या वेळेला करता टीपीएस येतो त्यावेळेला आपण तिथे क्रियापदाला मीन्स वर्बला ईएस लावावा लागतो. मीन्स ऍट द एंड ऑफ वर्ब वी हॅव टू जॉईन सफिक्स ईएस किंवा एस. तर जर इथे पाहिलं तुम्ही तर मी जातो, आय गो. तू जातो, यू गो. आम्ही जातो, वी गो. ते जातात, दे गो. पण ज्या वेळेला आपण टीपीएस करते घेतो त्यावेळेला गो न वापरता तिथे आपल्याला गोज यूज करावे लागते. म्हणजेच तो जातो तर ही गो नव्हे तर ही गोज. त्याच्यानंतर ती जाते, सी गो नव्हे सी गोज. म्हणजेच इन शॉर्ट सांगायचं म्हटलं तर जर करता टीपीएस असेल तर
क्रियापदाला एस किंवा ईएस लावावे लागते आणि तेच रूल्स आपण ह्या स्लाइड मधून आपण शिकत आहोत की एस आणि ईएस कधी लावावे. ठीक आहे, तर ईएस कधी लावावे? जर क्रियापदाच्या शेवटी एस असेल, ओ असेल, एक्स असेल, सीएच असेल किंवा एसएच असेल तर आपण काय करणार आहोत, तर ईएस आपण तिथे लावणार आहोत. ठीक आहे, तर उदाहरणार्थ तुम्हाला समजलं असेल की आपण एक्झॅक्टली ईएस कधी लावणार आहोत. त्याच्यानंतर आपण पाहूयात इथे व इतर वेळेस एस लावावे. म्हणजेच इतर वेळ कोणती असणार आहे की ज्या वेळेला क्रियापदाच्या शेवटी एस नसेल, ओ नसेल, एक्स नसेल, सीएच नसेल आणि एसएच नसेल त्यावेळेला आपल्याला इथे काय करायचं आहे, एस लावायचं आहे. म्हणजेच उदाहरणार्थ वर्क, वर्क्स, थिंक, थिंग्स, नो, नोज, कम, कम्स. सो उदाहरणार्थ मी काही वाक्यरचना तुम्हाला इथे सेंटेन्स क्रिएट करून मी तुम्हाला इथे दाखवतो. मी काम करतो, आय वर्क. जर करता टीपीएस असेल, तो काम करतो, तर ही वर्क्स. ती काम करते, सी वर्क्स. म्हणजेच थोडक्यात जर करता टीपीएस असेल तर क्रियापदाला एस किंवा ईएस लावावे लागते. मग इथे ईएस कधी लावावे हे आपण शिकलो आणि त्याच्यानंतर एस कधी लावावे हे सुद्धा आपण शिकलो. पुढे जाऊन आपण काही सूचना अजून एक्स्ट्रा याच्यामध्ये सूचना आहेत, आपण त्या सूचना पाहूयात. क्रियापदाच्या शेवटी वाय असल्यास वायचे आय करून ईएस लावावे लागते. उदाहरणार्थ जर तुम्ही पाहिलं तर स्टडी, स्टडीच्या शेवटी वाय आहे म्हणजेच आपण वायचे काय केले तर आय केले आणि ईएस आपण ऍट द एंड ऑफ आपण ईएस यूज केला. म्हणजे स्टडी, स्टडीज. मी अभ्यास करतो, आय स्टडी. तो अभ्यास करतो, ही स्टडीज. त्याच्यानंतर ट्राय, ट्रायज, क्राय, क्रायज. त्याच्यानंतर आपण पुढे पाहूयात. पण वायच्या पूर्वी स्वर असल्यास वायचे आय होत नाही. पुन्हा एकदा ऐका. पण वायच्या पूर्वी स्वर असल्यास वायचे आय होत नाही, सरळ एस लावावे लागते. उदाहरणार्थ प्ले, प्लेज, ऑबे, ऑबेज. जर तुम्ही इथे पाहिलं तर वायच्या पूर्वी स्वर आहे. इंग्रजी मध्ये आपण 5 स्वर यूज करतो, तर ते कोणते आहेत? ए, ई, आय, ओ आणि यू. जर वायच्या पूर्वी या 5 स्वरांपैकी जर एक अल्फाबेट असेल तर तिथे आपण वायचे आय करत बसणार नाही आहोत, तिथे सरळ आपण काय करणार आहोत, एस सफिक्स आपण लावणार आहोत. तर अशा पद्धतीनं हे रूल्स आपण इथे शिकलो. ह्या स्लाइड मध्ये एस आणि ईएस लावावे लागते आणि हे सर्व आपण जे करणार आहे ओनली फॉर टीपीएस. जर करता टीपीएस असेल तरच क्रियापदाला एस किंवा ईएस लावणार आहोत, अन्यथा लावणार नाही. मग आपण पुढच्या स्लाइड मध्ये आपण पाहूयात की अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस, होकारार्थी वाक्यरचना. याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे वाक्याचे 5 प्रकार आहेत. उदाहरणार्थ मी अभ्यास करतो, मी अभ्यास करतो का, मी अभ्यास करत नाही, मी अभ्यास करत नाही का आणि कोण अभ्यास करतो. तर अशा पद्धतीने आपण प्रत्येक टॉपिक मध्ये वाक्याचे 5 प्रकार शिकणार आहोत. त्यातीलच सुरुवातीला आपण शिकतोय होकारार्थी वाक्यरचना, अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस. सो व्हेन वी क्रिएट एनी सेंटेन्स इन इंग्लिश, that time we need formula, because without formula we cannot make any sentence in English. So let's see the formula of affirmative sentences. So इथे थोडंसं स्ट्रक्चर तुम्हाला समजून घेण्याची गरज आहे. ज्यावेळेला आपण सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये काही वाक्यरचना तयार करतो त्यावेळेला फॉर्म्युला खूप महत्वाचा आहे. तर इथे सुरुवातीला ॲट फर्स्ट वी नीड टू यूज सब्जेक्ट, देन आफ्टर वी विल यूज V1. हे V1 काय आहे तर क्रियापदाचं पहिलं रूप आहे. मी ज्यावेळेला वर्ब हा टॉपिक तुम्हाला शिकवत होतो त्यावेळेला मी तुम्हाला क्रियापदाबद्दल अधिक माहिती मी तुम्हाला तिथे सांगितलेली होती. तर इथे आपण क्रियापदाचं पहिलं रूप इथे यूज करणार आहोत. त्याच्यानंतर ऑब्जेक्ट आणि त्याच्यानंतर रिमेनिंग सेंटेन्स. रिमेनिंग सेंटेन्स म्हणजे काय तर उर्वरित वाक्यरचना. जे काही तुम्हाला उर्वरित वाक्यरचना घ्यायची आहे ती ऍट द एंड ऑफ सेंटेन्स तुम्ही ती घेणार आहात. तर आपण थोडंसं पाहूयात इथे सब्जेक्ट म्हणजे काय. तर तुम्ही जर इथे पाहिलं सब्जेक्ट म्हणजे जे काही आपण पर्सनल प्रोनाउन्स यूज करतो, म्हणजेच काय
तर आय, यू, वी, ही, सी, इट आणि दे हे सर्व सब्जेक्ट्स आहेत आणि तेच सब्जेक्ट सुरुवातीला येणार आहेत. त्याच्यानंतर क्रियापद म्हणजे काय तर हालचाल म्हणजेच उदाहरणार्थ गो, कम, प्ले. ठीक आहे. त्याच्यानंतर ऑब्जेक्ट म्हणजे काय तर हिम, अस हे ऑब्जेक्ट मी तुम्हाला आय थिंक लेक्चर नंबर 2 मध्ये सांगितलेले होते ऑब्जेक्ट कोणते आहेत. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर रिमेनिंग सेंटेन्स म्हणजे काय तर तुम्ही इथे पाहिले तर टू पुणे, ऍट होम, क्रिकेट. सो अशा पद्धतीने आपण इथे रिमेनिंग सेंटेन्स आपण घेऊ शकतो. आता थोडंसं विचार करा इथे की आपण इथे काही वाक्यरचना तयार करणार आहोत. मग थोडंसं लक्षपूर्वक तुम्ही ही स्लाइड पहा की मी कशा वाक्यरचना तयार करतोय म्हणजे तुम्हाला कळेल की सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आपण कशा प्रकारे वाक्यरचना तयार करतो. मी नेहमी तुम्हाला सांगत आहे की कोणताही सेंटेन्स पाठ करू नका. जर तुम्ही एखादा सेंटेन्स पाठ केला तर वन डे यू विल फॉरगेट ऑल. इथे आपण स्ट्रक्चर शिकतोय की एक्झॅक्टली सेंटेन्स कसा क्रिएट होतो आणि हेच स्ट्रक्चर तुम्ही समजून तुम्ही स्वतःच्या काही वाक्यरचना तयार करायच्या आहेत आणि त्या पद्धतीने आपल्याला हे इंग्लिश स्पीकिंगचा कोर्स कंप्लीट करायचा आहे. तर आपण पाहूया त्याच्यामध्ये की आपण कशा वाक्यरचना तयार करतो. तर सब्जेक्ट मी इथे आय एक सब्जेक्ट घेतो, त्याच्यानंतर V1 मी गो घेतो. ठीक आहे. सो आय गो, आय मीन्स मी, गो मीन्स जातो. सो आय गो मी जातो. आता मग इथे जर मला रिमेनिंग सेंटेन्स घ्यायचा असेल तर आय गो टू पुणे म्हणजेच मी इथे रिमेनिंग सेंटेन्स काय घेतला तर टू पुणे म्हणजेच मी पुण्याला जातो. सेंटेन्स काय तयार झाला आय गो टू पुणे. ठीक आहे. त्याच्यानंतर मग मी इथे काय करेल मी आय हा सब्जेक्ट घेतला होता तर इथे मी चेंज करतो सब्जेक्ट. यू हा सब्जेक्ट इथे घेतो. यू गो टू पुणे म्हणजेच अर्थ काय झाला तुम्ही पुण्याला जाता. ठीक आहे. त्याच्यानंतर मी सब्जेक्ट चेंज करतो. वी गो टू पुणे म्हणजेच आम्ही पुण्याला जातो. म्हणजेच अशा प्रकारे आपण याच्यामध्ये वाक्यरचना तयार करतो. म्हणजेच आय कम मी येतो. आय कम ऍट होम मी घरी येतो. त्याच्यानंतर यू कम ऍट होम तुम्ही घरी येता. इथे आपण वाक्यरचना करत असताना मराठीमध्ये वाक्याच्या शेवटी तो, ते, ता, तोस आणि तेस हेच यायला पाहिजे कारण हेच आल्यानंतर आपण सिंपल प्रेझेंट टेन्सची वाक्यरचना आहे असं गृहीत धरतो. तर इथे पाहूयात मग काही वाक्यरचना. याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर सब्जेक्ट आय, V1 स्पीक आणि त्याच्यानंतर इंग्लिश आय स्पीक इंग्लिश म्हणजेच काय तर आय मीन्स मी, स्पीक V1 आहे, स्पीक मीन्स बोलतो, तर रिमेनिंग सेंटेन्स काय तर इंग्लिश. सो आय स्पीक इंग्लिश मी इंग्रजी बोलतो. तर अशा प्रकारच्या आपण वाक्यरचना याच्यामध्ये तयार करतो. मी वन्स अगेन आय एम गोइंग टू टेल यू द फॉर्म्युला ऑफ सिंपल प्रेझेंट टेन्स. सब्जेक्ट प्लस V1 क्रियापदाचं पहिलं रूप, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट आणि त्याच्यानंतर रिमेनिंग सेंटेन्स. सो आय थिंक ही स्लाइड तुम्हाला छान प्रकारे समजली असेल. सो लेट्स सी द नेक्स्ट स्लाइड. आता इथे आपण एक गोष्ट समजून घ्यायची आहे की काय की कोणता कर्ता असल्यास एस किंवा ईएस लावावे अथवा लावू नये. ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे मी थोडक्यात सांगितलेलं आहे की जर कर्ता टीपीएस असेल तर क्रियापदाला एस किंवा ईएस लावावे लागते. मग टीपीएस कर्ते कोणकोणते आहेत तर ही, सी आणि इट बस. मग इथे या स्लाइडमध्ये असं वेगळं काही नाही आहे. आय, यू, वी आपण एस किंवा ईएस लावणार नाही कारण हे नॉर्मल सब्जेक्ट्स आहेत. ही, सी, इट हे टीपीएस सब्जेक्ट आहेत. ऑफकोर्स आपण यांच्या सोबत काय करणार आहोत क्रियापदाला एस किंवा ईएस लावणार आहोत. त्याच्यानंतर दे आपण त्याच्यासोबत एस आणि ईएस लावणार नाही आहोत. त्याच्यानंतर राहुल आणि शीतल हे सुद्धा टीपीएस सब्जेक्ट्स आहेत. फक्त आपण स्पेसिफिक एखाद्या व्यक्तीचा उल्लेख करून आपण बोलत आहोत त्याच्यासाठी यांच्या नावासोबत सुद्धा आपण एस किंवा ईएस लावणार आहोत. उदाहरणार्थ सांगायचं म्हटलं तर तो जातो, ही गोज, राहुल जातो, राहुल गोज. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण राहुल आणि शीतल जर स्पेसिफिक नावाने जर बोलत असू तरी सुद्धा आपण एस किंवा ईएस लावणार आहोत. सो आय थिंक तुम्हाला इथे समजलं असेल की आपण एस आणि ईएस कधी लावणार आहोत. त्याच्यानंतर आपण पुढे पाहूयात. सो लेट्स लर्न सम सेंटेन्सेस अबाउट अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस. आपण आता होकारार्थी वाक्यरचनेबद्दल काही वाक्यरचना शिकणार आहोत.
सो आपण पाहूयात याच्यामध्ये काही वाक्यरचना. मला वाटते, आय थिंक. इथे मी काय करेल की इथे एकच वर्ब घेऊन मी जे काही आपले सर्व प्रोनाउन्स आहेत म्हणजे सब्जेक्ट्स आहेत ते सर्व सब्जेक्ट सोबत मी एकच वर्ब घेऊन वाक्यरचना इथे तयार करतो. उदाहरणार्थ मला वाटते, आय थिंक. तुला वाटते, यू थिंक. आम्हाला वाटते, वी थिंक. त्याला वाटते, ही थिंक्स. इथे टीपीएस सब्जेक्ट आहे म्हणून आपण इथे थिंकला एस प्रत्यय लावलेला आहे, थिंक्स. त्याच्यानंतर तिला वाटते, सी थिंक्स. त्यानंतर असं वाटते, इट थिंक्स किंवा इट सीम्स सुद्धा आपण बोलू शकतो. त्यांना वाटते, दे थिंक. राहुलला वाटते, राहुल थिंक्स. टीपीएस सब्जेक्ट आहे. त्याच्यानंतर शीतलला वाटते, शीतल थिंक्स. तर इथे अशा पद्धतीने आपण एकच वर्ब घेऊन आपण फक्त काय केलं, याच्यामध्ये सब्जेक्ट चेंज केले आणि एकच वर्ब घेऊन आपण एवढ्या वाक्यरचना याच्यामध्ये तयार केल्या. तुम्हाला समजलं असेल आपण कशा वाक्यरचना तयार करतो. आता यानंतर आपण पुढे पाहूयात काही वेगळ्या वाक्यरचना. ठीक आहे, सो लेट्स सी. उदाहरणार्थ मी जातो, आय गो. ती जाते, करता टीपीएस आहे, सी गोज. त्याच्यानंतर मी पुण्याला राहतो, आय लिव्ह इन पुणे. मी इंग्रजी बोलतो, आय स्पीक इंग्लिश. त्याच्यानंतर सूर्य पूर्वेस उगवतो, द सन रायझेस इन द ईस्ट. ओके, सो पाहिलं याच्यामध्ये सब्जेक्ट प्लस V1, गो, गोज, लिव्ह, स्पीक अँड रायझेस. म्हणजे हे काय आहेत, V1. म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आपण ज्या वेळेला वाक्यरचना तयार करतो त्यावेळेला यामध्ये सब्जेक्ट प्लस V1 आपण यूज करतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण पुढे काय वाक्यरचना पाहूयात. सूर्य पश्चिमेला मावळतो, द सन सेट्स इन द वेस्ट. ठीक आहे. त्याच्यानंतर राजू खोटे बोलतो, राजू लाईज पण आपण बोलू शकतो किंवा राजू स्पीक्स लाय. इथे राजू हा टीपीएस करता आहे म्हणून आपण लाईला काय केलेलं आहे, एस प्रत्यय आपण इथे जोडलेला आहे. त्याच्यानंतर मी दररोज सकाळी 5 वाजता उठतो, सो आय गेट अप एव्हरी डे ॲट 5 o'clock इन द मॉर्निंग. सो इथे वेकअप सुद्धा तुम्ही यूज करू शकता. वेकअप अँड गेटअप इज अ सिमिलर वर्ब. सो आय गेट अप एव्हरी डे ॲट 5 o'clock इन द मॉर्निंग. त्याच्यानंतर पुढे आपण पाहूयात, मी तुझ्या भावना समजतो, आय अंडरस्टँड युअर फिलिंग्स. त्याच्यानंतर मी बँकेत काम करतो, आय वर्क इन अ बँक. आम्ही फ्लॅटमध्ये राहतो. आम्ही कुठे राहतो, फ्लॅटमध्ये राहतो. सो राहणे म्हणजे लिव्ह. सो वी लिव्ह इन अ फ्लॅट. त्याच्यानंतर तू चांगले बोलतोस, यू स्पीक वेल. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे मी तुमचा आदर करतो, सो आय रिस्पेक्ट यू. सो अशा पद्धतीने आपण इथे काही वाक्यरचना तयार केलेल्या आहेत. त्याच्यानंतर पुढे काय आपण वाक्यरचना पाहूयात. मी स्वतःला सुदैवी समजतो. समजणे म्हणजे काय तर कन्सिडर. कुणाला समजतो तर स्वतःला समजतो. तर यामध्ये आपण अशा प्रकारची वाक्यरचना तयार करूयात, आय कन्सिडर माय सेल्फ लकी. त्याच्यानंतर ही बस पुण्याला जाते. ही बस हा एक टीपीएस करता आहे म्हणून ही बस, दिस बस कुठे जाते, पुण्याला जाते. सो दिस बस गोज टू पुणे. त्याच्यानंतर तू खूप बोलतो, यू स्पीक अलॉट. यू स्पीक अलॉट. त्याच्यानंतर आपण पुढे पाहूयात अनियमित क्रियापदे. इथे थोडंसं समजणं खूप महत्वाचं आहे. इरेग्युलर वर्ब्स आपण इथे शिकतोय. सो व्हेन वी यूज इरेग्युलर वर्ब्स, सो ॲट फर्स्ट वी मस्ट नो इरेग्युलर वर्ब्स मीन्स व्हॉट. जर तुम्ही इथे पाहिलं इरेग्युलर वर्ब्स म्हणजे काय, सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये ज्या क्रियापदाच्या शेवटी असणे असते ते अनियमित क्रियापद होय. ठीक आहे. म्हणजेच उदाहरणार्थ सांगायचं म्हटलं तर टू नीड गरज असणे, टू ॲग्री सहमत असणे, टू नो माहीत असणे. जर तुम्ही इथे पाहिलं, जर यामध्ये जर तुम्ही क्रियापदाचे टू काढले असता, जर क्रियापदाचे टू काढले असता असण्याचे आहे बनते.
म्हणजेच उदाहरणार्थ इथे आपण टू नीड आहे, आपण टू नीडचे टू काढलेले आहे इथे, तर नीड गरज आहे, ॲग्री सहमत आहे आणि नो माहित आहे. मग यामध्ये आपण काहीशी अशा प्रकारे वाक्यरचना तयार करू शकतो. जर आपण इरेग्युलर वर्ब मध्ये जर आपण इथे एक सब्जेक्ट ऍड जर केला तर काही आपण अशा प्रकारे वाक्यरचना तयार करू. आय नीड मला गरज आहे. म्हणजे नीड म्हणजे गरज आहे. म्हणजेच इरेग्युलर वर्ब्स आपण का बोलत आहे, कारण सिंपल प्रेझेंट टेन्स आपण ओळखतो कसा की मराठीमध्ये वाक्याच्या शेवटी तो, ते, तात, तोस आणि तेस ज्या वेळेला येते त्यावेळेला आपण सिंपल प्रेझेंट टेन्सची वाक्यरचना आहे असे समजतो. इथे मराठीमध्ये वाक्याच्या शेवटी तो, ते, तात आलेले नाही आहे. इथे मराठीमध्ये वाक्याच्या शेवटी आलेला आहे आणि हे जे आहे हे इन्क्लूड आहे इरेग्युलर वर्ब मध्येच. याच्यासाठी तुम्हाला सेपरेट आहे साठी एम, इज, आर वापरण्याची गरज नाही. तर हे आहे नीड म्हणजेच गरज आहे, ॲग्री सहमत आहे, नो माहित आहे. म्हणून आपण यांना इरेग्युलर वर्ब्स असे बोलतो, कारण मराठीमध्ये याचा शेवटचा उच्चार पूर्वी सांगितल्याप्रमाणे होत नसून आहे असा होतो, त्यामुळेच आपण त्यांना इरेग्युलर वर्ब्स असे बोलतो. तर उदाहरणार्थ आय नीड मला गरज आहे, आय ॲग्री मी सहमत आहे, आय नो मला माहित आहे. मग इरेग्युलर वर्ब्स बद्दल आपण पुढे काही वाक्यरचना पाहूया. त्याच्यामध्ये आपण कशा प्रकारे वाक्यरचना तयार करतो. तर याच्यामध्ये मला माहित आहे, आय नो, मला गरज आहे, आय नीड, त्याच्यानंतर माझा अंदाज आहे किंवा मला अंदाज आहे, आय गेस, त्याच्यानंतर मला पाहिजे, आय वॉन्ट, त्याच्यानंतर मी सहमत आहे, आय ॲग्री. अशा पद्धतीने आपण काही वाक्यरचना तयार केल्या. आता आपण याच वाक्यरचनेमध्ये थोडेसे रिमेनिंग सेंटेन्स आपण ऍड करूयात. ठीक आहे, म्हणजेच उदाहरणार्थ मी तुमच्याशी सहमत आहे, आय ॲग्री विथ यू. मला तुझा सल्ला पाहिजे, आय वॉन्ट युअर ॲडवाइस. त्याच्यानंतर माझी इच्छा आहे, आय विश. त्याच्यानंतर माझी खेळायला जाण्याची इच्छा आहे, तर आय विश टू गो टू प्ले. तर अशा पद्धतीने आपण इरेग्युलर वरती वाक्यरचना तयार करतो. इरेग्युलर मध्ये वाक्यरचना तयार करत असताना मराठीमध्ये वाक्याच्या शेवटी आहे आलेलं आहे आणि हे आहे येण्यामागचं कारण काय आहे, तर इरेग्युलर वर्ब्स. ठीक आहे, नो, नीड, गेस, वॉन्ट, ॲग्री, ठीक आहे, विश. तर हे सर्व काय आहेत, तर हे इरेग्युलर वर्ब्स आहेत आणि इरेग्युलरचा अर्थ स्वतंत्र आहे. ठीक आहे, तर त्या पद्धतीने आपण इथे इरेग्युलर वर्ब्स शिकलो. द लास्ट वन इज मला आशा आहे, सो दॅट इज आय होप. सो आय थिंक इथे तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण पुढे पाहूयात इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस. इथे आपण आता शिकत आहोत प्रश्न तयार करायला. म्हणजे आता आपण असं काही शिकलो की उदाहरणार्थ ही बस पुण्याला जाते, दिस बस गोज टू पुणे. आता आपण असं शिकतोय इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजेच काय, तर आपण प्रश्न तयार करायला शिकत आहोत आणि ज्या वेळेला आपण प्रश्न तयार करतो त्यावेळेला काहीसा असा प्रश्न तयार करू, ही बस पुण्याला जाते का. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण इथे प्रश्न तयार करणार आहोत. तर आपण यामध्ये पाहूयात प्रश्न तयार करत असताना काही गोष्टींची काळजी घेणं तितकंच महत्वाचं आहे. तर आपण बघूयात प्रश्न कसे तयार करायचे. साध्या वर्तमान काळामध्ये प्रश्न निर्माण करण्यासाठी सहाय्यकारी क्रियापद डू आणि डज वापरतात. मी परत एकदा सांगतोय, साध्या वर्तमान काळामध्ये प्रश्न निर्माण करण्यासाठी डू आणि डज वापरतात. म्हणजेच उदाहरणार्थ मग डू कधी वापरतात आणि डज कधी वापरतात ते आपण पाहूयात. जर करता टीपीएस असेल तर डज वापरतात व इतर वेळेस डू वापरतात. खूप सिंपल आहे. जर करता टीपीएस, मग टीपीएस करते कोणकोणते आहेत, तर ही, सी, इट, ही, सी, इट. टीपीएस म्हटलं की पटकन तुमच्या डोळ्यासमोर आलं पाहिजे की ही, सी, इट. म्हणजेच डज आपण कधी यूज करणार आहोत, तर ही, सी आणि इट साठी आपण डज यूज करणार आहोत. म्हणजेच जर करता टीपीएस असेल तर डज वापरतात व इतर वेळेस डू वापरतात.
मग अजून एक महत्वाची एक काळजी घ्यायची आहे ती म्हणजे काय, टीपीएस साठी डज वापरल्यानंतर क्रियापदाला एस किंवा ईएस लावायची गरज नाही, कारण डूलाच ईएस लावून डज बनविण्यात आलेले आहे. म्हणजेच आपण अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस मध्ये काय करायचो की जर करता टीपीएस असेल तर क्रियापदाला एस किंवा ईएस लावायचो. उदाहरणार्थ तो जातो, ही गोज. आता इथे आपण प्रश्न तयार करत असताना तो जातो का, तर डज ही गोज न वापरता फक्त डज ही गो, म्हणजेच पुढे आपण जे क्रियापद यूज करणार आहोत त्या क्रियापदाला एस किंवा ईएस लावण्याची गरज नाही. कारण का, तर डूलाच ईएस लावून डज बनवण्यात आलेले आहे. सो आय थिंक इथे तुम्हाला इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स ज्या काही इंस्ट्रक्शन्स असतील त्या समजले असतील तुम्हाला. त्या पद्धतीने तुम्हाला इथे वाक्यरचना तयार करायचे आहेत. सो आपण आता याच्यामध्ये काय करूयात की याच्यामध्ये आपण इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सचा फॉर्म्युला आपण बघूयात की वाक्यरचना तयार करण्यासाठी आपल्याजवळ फॉर्म्युला असणे खूप महत्वाचं आहे. सो याच्यामध्ये फॉर्म्युल्यामध्ये पहिल्यांदा डू आणि डज इथे आपण वापरणार आहोत. त्याच्यानंतर सब्जेक्ट, त्याच्यानंतर V1, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट आणि देन रिमेनिंग सेंटेन्स. सो डू आणि डज कधी यूज करायचं आहे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. डज टीपीएस साठी आपण यूज करणार आहोत, म्हणजेच ही, सी आणि इट साठी, आणि त्याच्यानंतर डू हे अदर सब्जेक्ट साठी आपण यूज करणार आहोत. इथे मी तुम्हाला काही वाक्यरचना तयार करून दाखवेल. जस्ट तुम्ही माझ्या एरोवरती थोडंसं लक्ष द्या. मी डू वरती काही वाक्यरचना तयार करतो आणि डज वरती काही वाक्यरचना तयार करतो. तर तुम्ही इंग्रजी बोलता का, डू यू स्पीक इंग्लिश. तुम्ही रोज अभ्यास करता का, डू यू स्टडी एव्हरी डे. आता मी काही डज वरती वाक्यरचना तयार करतो. ती मुंबईला राहते का, डज सी लिव्ह इन मुंबई. तो अभ्यास करतो का, डज ही स्टडी. सो अशा पद्धतीने आपण याच्यावरती वाक्यरचना तयार करतो. आपण पुढे वाक्यरचना पाहण्या अगोदर इथे थोडंसं आपण स्ट्रक्चर पाहूयात की एक्झॅक्टली वाक्यरचना आपण कशा तयार करणार आहोत. तर इथे इंट्रोगेटिव्ह स्टँडर्ड आहे जे आपण प्रश्न तयार करण्यासाठी आपण ते यूज करणार आहोत. तर थोडंसं आपण स्टँडर्ड समजून घेऊयात. सो डू आय, डू यू, डू वी, डज ही, डज सी, डज इट, त्याच्यानंतर डू दे, डज राहुल अँड डज शीतल. तर याच्या पुढे जर आपण एक वर्ब, एक क्रिया ऍड केली तर एक प्रश्न तयार होईल. म्हणजेच उदाहरणार्थ डू आय प्ले, मी खेळतो का. ठीक आहे. डू यू गो, तुम्ही जाता का. डू वी डान्स, आम्ही डान्स करतो का. यासाठी मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं आहे आय, यू, वी, ही, सी, इट, दे हे सर्व करते तुमच्या तोंड पाठ असायला पाहिजेत. आय म्हणजे मी, मला, यू म्हणजे तू, तुला, तुम्ही, तुम्हाला, म्हणजे तुम्हाला इथे पटकन वाक्यरचना तयार करता येतील. त्याच्यानंतर डज ही कम, तो येतो का. डज सी सिट, ती बसते का. डज इट मूव, तो हलतो का. ठीक आहे. त्याच्यानंतर डू दे वॉक, ते चालतात का. त्याच्यानंतर डज राहुल स्पीक, राहुल बोलतो का. आणि त्याच्यानंतर डज शीतल कुक, शीतल स्वयंपाक करते का. तर अशा पद्धतीने जर तुम्ही इथे पाहिले प्ले, गो, डान्स, कम, सिट, मूव, वॉक, स्पीक आणि कुक, तर हे सर्व काय आहेत, तर हे सर्व वर्ब आहेत, म्हणजेच क्रिया आहेत ज्या आपण डेली लाईफ मध्ये आपण करतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला इथं स्ट्रक्चर समजलं असेल की आपण प्रश्न कसा तयार करतो. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय आपण डीप मध्ये काही वाक्यरचना याच्यामध्ये पाहूयात. सो लेट्स लर्न सेंटेन्सेस. पहिला सेंटेन्स आहे, पहिला प्रश्न आहे, तुम्ही पुण्यामध्ये राहता का. डू यू लिव्ह इन पुणे, तुम्ही पुण्यामध्ये स्वारगेटला राहता का. इथे मला तुम्हाला खूप आणि खूप महत्वाची गोष्ट सांगायची आहे. जर एका वाक्यामध्ये दोन स्थळे आली असता, जर एका वाक्यामध्ये दोन स्थळे आली असता, मोठ्या स्थळाच्या समोर इन वापरतात व छोट्या स्थळाच्या समोर ऍट वापरतात. उदाहरणार्थ तुम्ही पुण्यामध्ये स्वारगेटला राहता का. या वाक्यामध्ये पुणे हे मोठं शहर आहे आणि स्वारगेट
त्या शहरामधील एक छोटंसं गाव किंवा छोटंसं शहर आहे. म्हणजेच डू यू लिव्ह इन पुणे ॲट स्वारगेट. म्हणजेच मोठे स्थळ असेल तर आपण इन यूज करणार आहोत. इन पुणे ॲट चाकण, इन चाकण ॲट विशाल गार्डन. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण जर एका वाक्यामध्ये 2 स्थळे आली असता आपण मोठ्या स्थळाच्या समोर इन वापरणार आहोत आणि छोट्या स्थळाच्या समोर आपण ॲट वापरणार आहोत. आय थिंक तुम्हाला इथं समजलं असेल. आपण याच्यावरती काही अजून वाक्यरचना पाहूयात. ती राजगुरुनगरमध्ये संगम गार्डनला राहते का? आता राजगुरुनगर मोठं शहर आहे. सो डज सी लिव्ह इन राजगुरुनगर. संगम गार्डन छोटंसं स्थळ आहे ॲट संगम गार्डन. म्हणजेच उदाहरणार्थ डज सी लिव्ह इन राजगुरुनगर ॲट संगम गार्डन. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण याच्यामध्ये वाक्यरचना शिकलो. तर याच्यामध्ये आपण पुढे पाहूयात. तुम्हाला माहित आहे का? डू यू नो. आपण बऱ्याच वेळेला बोलतो तुम्हाला माहित आहे का? डू यू नो. तुम्हाला पैशाची गरज आहे का? डू यू नीड ऑफ मनी. इथे आपण इरेग्युलर वर्ब्स आपण घेतोय. तुम्हाला पैशाची गरज आहे का? डू यू नीड ऑफ मनी. त्याच्यानंतर त्याला उत्तर माहित आहे का? डज ही नो द आन्सर. डज ही नो द आन्सर. तुम्ही अनिलला ओळखता का? डू यू नो मिस्टर अनिल. डू यू नो अनिल. किंवा इथे तुम्ही रिकॉग्नाइज सुद्धा यूज करू शकता. म्हणजेच डू यू रिकॉग्नाइज मिस्टर अनिल. ठीक आहे. त्याच्यानंतर हा पक्षी आकाशात उंच उंच उडतो का? डज दिस बर्ड फ्लाय इन द स्काय हाय अँड हाय. डज दिस बर्ड फ्लाय इन द स्काय हाय अँड हाय. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपण इथे वाक्यरचना शिकलो. काही वाक्यरचना आपण पुढे अजून पाहूयात. ते दररोज क्रिकेट खेळतात का? डू दे प्ले क्रिकेट एव्हरी डे. त्याच्यानंतर तुम्ही इंग्रजी शिकता का? डू यू लर्न इंग्लिश. तुम्ही इंग्रजी शिकता का? येस ऑफकोर्स यू लर्न इंग्लिश. तुम्ही इंग्रजी शिकता. त्याच्यानंतर आपण पुढे पाहूयात. तो खोटे बोलतो का? डज ही लाय किंवा डज ही स्पीक लाय. ठीक आहे. इट्स डिपेंड ऑन यू. जर तुम्हाला स्पीक बोलायचं असेल तर बोलू शकता. फक्त त्याच्यामध्ये स्पीक लाय येऊ द्यात. आणि डज ही लाय. लाय म्हणजे सुद्धा खोटे बोलणे. तर अशा पद्धतीने आपण इथे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस मध्ये आपण काही वाक्यरचना पाहिल्या. पुढे आपण काही वाक्यरचना पाहतोय. तुम्हाला वेळेचे महत्व माहित आहे का? डू यू नो व्हॅल्यू ऑफ टाइम. ते शिक्षक दिन साजरा करतात का? डू दे सेलिब्रेट द टीचर्स डे. त्याच्यानंतर तुम्ही यशस्वी होण्यासाठी खूप प्रयत्न करता का? डू यू स्ट्राइव्ह हार्ड. स्ट्राइव्ह म्हणजे खूप प्रयत्न करणे. ट्राय म्हणजे प्रयत्न करणे आणि स्ट्राइव्ह म्हणजे खूप प्रयत्न करणे. तर डू यू स्ट्राइव्ह हार्ड टू सक्सीड. त्याच्यानंतर तुला माझी पुस्तके हवी आहेत का? डू यू वॉन्ट माय बुक्स. ठीक आहे. किंवा डू यू नीड माय बुक्स म्हणजे तुला माझ्या पुस्तकाची गरज आहे का? सो इट्स डिपेंड ऑन यू. दोन्ही बरोबर आहेत. ते सकाळी चहा घेतात का? डू दे टेक अ टी इन द मॉर्निंग. डू दे टेक अ टी इन द मॉर्निंग. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपण काही वाक्यरचना तयार केली. आपण अजून काही वाक्यरचना पाहूयात. ती कंपनीमध्ये काम करते का? डज सी वर्क इन कंपनी. त्याच्यानंतर तुम्हाला सफरचंद आवडतात का? डू यू लाईक ॲपल्स. ठीक आहे. डू यू लाईक आईस्क्रीम. डू यू लाईक कॅडबरी. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपण वाक्यरचना तयार करतो. तर इथे आपण काही वाक्यरचना पाहिल्या इंट्रोगेटिव्हच्या संदर्भात. आत्ता आपण इथे शिकत आहोत निगेटिव्ह सेंटेन्सेस. सो निगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे काय? तर नकारार्थी वाक्यरचना. म्हणजेच उदाहरणार्थ आपण सुरुवातीला काहीसं असं शिकलो की तुम्ही अभ्यास करता. यू स्टडी. तुम्ही अभ्यास करता का? डू यू स्टडी. आणि आत्ता आपण शिकतोय निगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजेच तुम्ही अभ्यास करत नाही. तर याच्यामध्ये ॲट फर्स्ट वी नीड फॉर्म्युला. फॉर्म्युलामध्ये आपण सुरुवातीला सब्जेक्ट यूज करणार आहोत. त्याच्यानंतर डोंट आणि डझंट. त्याच्यानंतर V1 ऑब्जेक्ट अँड रिमेनिंग सेंटेन्स. ठीक आहे. सो इथे तुम्हाला समजलं असेल सब्जेक्ट, डोंट, डझंट, V1 ऑब्जेक्ट अँड द रिमेनिंग सेंटेन्स. सो इथे डझंट आणि डोंट कसे आले? सो लेट्स सी. डू प्लस नॉट इज इक्वल टू डोंट अँड डज प्लस नॉट इज इक्वल टू डझंट.
म्हणजेच डू प्लस नॉटचे संक्षिप्त रूप आहे डोंट आणि डज प्लस नॉट चे संक्षिप्त रूप आहे डझंट. मॉडर्न इंग्लिशमध्ये, आधुनिक इंग्रजीमध्ये आपण डोंट आणि डझंट जास्त यूज करतो. तर इथे आता एक प्रश्न पडला असेल की डोंट कधी यूज करायचे आणि डझंट कधी यूज करायचे. इट्स सो सिंपल. जर करता टीपीएस असेल म्हणजेच ही, सी आणि इट असेल तर आपण डझंट यूज करणार आहोत व इतर वेळेस आपण डोंट यूज करणार आहोत. सिंपल आहे. इथे मी काही वाक्यरचना तयार करतो. जस्ट तुम्ही एरोवरती लक्ष द्या, कशा पद्धतीने वाक्यरचना तयार करतोय. ठीक आहे. मी अभ्यास करत नाही. सो आय डोंट स्टडी. तो ऐकत नाही. बघा, तो ऐकत नाही. टीपीएस करता आहे ही डझंट लिसन. ठीक आहे. त्याच्यानंतर ती आमच्या सोबत येत नाही. टीपीएस करता आहे सी डझंट कम विथ अस. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपण वाक्यरचना तयार करतो. याच्यामध्ये आपण पुढे काही डीप मध्ये वाक्यरचना पाहूयात. त्या अगोदर इथे आपण पाहूयात निगेटिव्ह स्टँडर्ड, म्हणजे आपण कशा पद्धतीने पुढे वाक्यरचना तयार करणार आहोत त्या थोडेसे आपण निगेटिव्ह स्टँडर्डच्या स्वरूपात आपण इथे पाहूयात. उदाहरणार्थ आय डोंट, यू डोंट, वी डोंट, ही डझंट, सी डझंट, इट डझंट. त्याच्यानंतर दे डोंट, त्याच्यानंतर राहुल डझंट आणि शीतल डझंट. आता इथे डॉट डॉट मध्ये फक्त जस्ट वी नीड टू यूज देअर वर्ब. एक वर्ब आपण इथे यूज केला की एक फुल सेंटेन्स तयार होऊन जाईल. तर आपण एक वर्ब यूज करूयात इथे. आय डोंट प्ले, मी खेळत नाही. यू डोंट गो, तू जात नाही. वी डोंट डान्स, आम्ही नाचत नाही. ही डझंट कम, तो येत नाही. सी डझंट सिट, ती बसत नाही. इट डझंट मूव, तो किंवा ती हलत नाही. दे डोंट वॉक, ते चालत नाहीत. राहुल डझंट स्पीक, राहुल बोलत नाही. आणि त्याच्यानंतर शीतल डझंट कुक, शीतल स्वयंपाक करत नाही. म्हणजेच आपण अशा प्रकारे इथे आपण काय केलं, याच्यामध्ये एक वर्ब ऍड करून एक फुल सेंटेन्स आपण तयार केला. सो आपण याच्यावरती काही डीप मध्ये वाक्यरचना पाहूयात. सो लेट्स लर्न सेंटेन्सेस. तर मला माहित नाही, दॅट इज आय डोंट नो. मला माहित नाही, आय डोंट नो. त्याच्यानंतर तिला माहित नाही, सी डझंट नो. मी तुमच्याशी सहमत नाही किंवा तुझ्याशी सहमत नाही. सो आय डोंट ऍग्री विथ यू. आय डोंट ऍग्री विथ यू. तो उत्साही दिसत नाही. इट डझंट लुक एन्थुझियास्टिक, किंवा इथे आपण इंटरेस्टेड सुद्धा यूज करू शकतो, म्हणजे ही डझंट लुक इंटरेस्टेड. ठीक आहे. त्याच्यानंतर मी खोटे बोलत नाही. आय डोंट लाय किंवा आय डोंट स्पीक लाय. त्याच्यानंतर मी परवा करत नाही. आय डोंट केअर, मी परवा करत नाही. आय डोंट केअर. मला आठवत नाही. आय डोंट रिमेंबर. मला एटीएमचा पासवर्ड आठवत नाही. आय डोंट रिमेंबर द पासवर्ड ऑफ एटीएम. सो आय डोंट रिमेंबर द पासवर्ड ऑफ एटीएम. हे ऑफ चाचीचे षष्टीचा तिसरा प्रकार प्रामुख्याने निर्जीवांसाठी वापरण्यात येतो. गाडीची चावी, की ऑफ कार. भिंतीचा कलर, कलर ऑफ वॉल. तर अशा पद्धतीने एटीएमचा पासवर्ड, पासवर्ड ऑफ एटीएम. सो अशा पद्धतीने इथे आपण काही वाक्यरचना तयार केली. त्याच्यानंतर मला हे आवडत नाही. आय डोंट लाईक दिस. ठीक आहे. सो इथे आपण काही वाक्यरचना तयार केली. अजून काही वाक्यरचना आहेत, आपण त्या करूयात. मी कधी खोटे बोलत नाही. आय नेवर लाय. इथे खूप महत्वाची गोष्ट आहे, तुम्ही समजून घेण्याची गरज आहे इथे. तर इथे नेवर म्हणजे काय, तर इथे जर तुम्ही पाहिलं तर इथे डोंट किंवा डझंट इथे आलेलं नाही आहे. इथे आपण काय यूज केलेलं आहे, नेवर. मग हे नेवर काय आहे, तर नेवरचा मराठीमध्ये अर्थ होतो कधीच नाही, मुळीच नाही, अजिबात नाही, बिलकुल नाही. म्हणजेच नेवर कधीच नाही, अजिबात नाही, मुळीच नाही किंवा बिलकुल नाही. मग इथे आपण नेवर यूज करण्यामागचं कारण काय आहे,
तर नकारार्थी वाक्यामध्ये जोर देऊन बोलण्यासाठी नॉटच्या ऐवजी नेवरचा उपयोग करण्यात येतो. म्हणजेच उदाहरणार्थ इथे मी नेवर यूज न करता एक वाक्यरचना तयार करतोय, मला पटकन समजेल की नेवर मध्ये आणि डोंट मध्ये काय फरक आहे. मी खोटे बोलत नाही, आय डोंट लाय. मी कधीच खोटे बोलत नाही, आय नेवर लाय. म्हणजेच तुम्हाला समजलं असेल की मी खोटे बोलत नाही, आय डोंट लाय, आणि मी कधीच नाही, मुळीच नाही, अजिबात नाही, म्हणजेच आय नेवर लाय. मी तिकडे जात नाही, आय डोंट गो देअर. मी तिकडे कधीच जात नाही, आय नेवर गो देअर. म्हणजेच थोडक्यात नेवर म्हणजेच काय, कधीच नाही, मुळीच नाही, अजिबात नाही, बिलकुल नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या वेळेला तुम्ही नेवर यूज कराल त्यावेळेला तुम्हाला इथे डोंट किंवा डझंट यूज करायचं नाही आहे, कारण नेवर मध्येच नाही ऑलरेडी आहे. सो त्याच्यासाठी तुम्ही इथे फक्त नेवर यूज करा. आणि अजून एक महत्वाची गोष्ट ती म्हणजे काय की जर करता टीपीएस असेल, ओके, मेहनत कधीही व्यर्थ जात नाही. याच्यामध्ये मेहनत हा टीपीएस करता आहे. मेहनत म्हणजे काय तर हार्ड वर्क, नेवर गोज वेस्ट. अजून एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला म्हटलं ती म्हणजे कोणती आहे की जर करता टीपीएस असेल आणि जर तिथे नेवर यूज केलेला असेल तर पुढे येणाऱ्या क्रियापदाला एस किंवा ईएस लावावा लागतो. म्हणजेच उदाहरणार्थ हार्ड वर्क नेवर गोज वेस्ट, कारण ज्यावेळेला आपण डझंट यूज करतो त्यावेळेला डझंट मध्ये ईएस आहे, आणि ज्यावेळेला आपण नेवर यूज करतो त्यावेळेला नेवर मध्ये एस किंवा ईएस नाही आहे. म्हणून पुढे येणाऱ्या क्रियापदाला एस किंवा ईएस लावणं भाग आहे जर करता टीपीएस असेल आणि जर तुम्ही नेवर यूज केलेलं असेल तर. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे आपण पाहूया ती क्लासला कधीच वेळेत येत नाही. सी नेवर कम्स. पहा इकडे सी हा टीपीएस करता आहे, कधीच म्हटलंय, नेवर यूज केलेला आहे, मग इथे तुम्हाला क्रियापदाला एस किंवा ईएस लावणं गरजेचं आहे. म्हणजे सी नेवर कम्स टू द क्लास इन टाइम. इन टाइम म्हणजे वेळेत. ठीक आहे. त्याच्यानंतर ती बोलण्यापूर्वी विचार करत नाही. सी डझंट थिंक बिफोर स्पीकिंग. सी डझंट थिंक बिफोर स्पीकिंग. सो अशा पद्धतीने आपण निगेटिव्ह मध्ये काही वाक्यरचना या स्लाइड मध्ये आपण केलेल्या आहेत. याच्यानंतर आपण पुढे निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस आपण शिकत आहे. म्हणजेच पहा इकडे आपण सुरुवातीपासून आपण कसं शिकत आलेलो आहे. मी एक एक्झाम्पल तुम्हाला इथे देतोय. उदाहरणार्थ तुम्ही इंग्रजी शिकता, यू लर्न इंग्लिश. तुम्ही इंग्रजी शिकता का, इंट्रोगेटिव्ह, डू यू लर्न इंग्लिश. त्याच्यानंतर आपण निगेटिव्ह शिकलो, तुम्ही इंग्रजी शिकत नाही, यू डोंट लर्न इंग्लिश. आणि आता आपण शिकत आहे निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस, म्हणजेच नकारार्थी प्रश्नार्थी वाक्यरचना. म्हणजेच थोडक्यात सांगायचं म्हटलं तर तुम्ही इंग्रजी शिकत नाही का, म्हणजेच नाहीच्या पुढे परत का म्हणजेच प्रश्न आपण तयार करणार आहोत. तर याच्यामध्ये प्रश्न तयार करत असताना वी नीड फॉर्म्युला. सुरुवातीला आपण डोंट आणि डझंट यूज करणार आहोत, त्याच्यानंतर सब्जेक्ट, त्याच्यानंतर V1, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट अँड दी रिमेनिंग सेंटेन्स. ठीक आहे. म्हणजेच इथे डोंट आणि डझंट कधी यूज करणार आहात तुम्हाला माहिती आहे. जर करता टीपीएस असेल तर डझंट, फक्त सुरुवातीला आपण डोंट आणि डझंट यूज करणार आहे आणि त्याच्यानंतर आपण इथे सब्जेक्ट आणि त्याच्यानंतर क्रियापदाचे पहिले रूप. सो आपण याचे थोडेसे स्टँडर्ड पाहूयात. निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह स्टँडर्ड आपण पाहूयात. तर डोंट आय, डोंट यू, डोंट वी, डझंट ही, डझंट सी, डझंट इट, डोंट दे, डझंट राहुल अँड डझंट शीतल. आता आपण काय करूयात की याच्या पुढे आपण एक वर्ब यूज करूयात आणि एक फुल सेंटेन्स आपण तयार करूयात. म्हणजेच उदाहरणार्थ डोंट आय प्ले. डोंट आय प्ले, मी खेळत नाही का. डोंट यू गो, तुम्ही जात नाही का. डोंट वी डान्स, आम्ही नाचत नाही का.
डझंट ही कम, तो येत नाही का? डझंट सी सिट, ती बसत नाही का? डझंट इट मूव, ते हालत नाही का? डोंट दे वॉक, ते चालत नाहीत का? डझंट राहुल स्पीक, राहुल बोलत नाही का? डझंट शीतल कुक, शीतल स्वयंपाक करत नाही का? तर अशा पद्धतीने आपण वाक्यरचना तयार केलेल्या आहेत. आय थिंक इट्स क्लिअर टू यू. सो लेट्स सी द नेक्स्ट पॉइंट. लेट्स लर्न सेंटेन्सेस. आपण काही वाक्यरचनेच्यावरती पाहूयात. तुम्ही मला ओळखत नाही का? डोंट यू नो मी, तुला तसं वाटत नाही का? डोंट यू थिंक सो, सो म्हणजे असं तसं इतकं तितकं फार. ठीक आहे, वन्स अगेन, सो म्हणजे काय? असं तसं इतकं तितकं फार. ठीक आहे, म्हणजे तुला तसं वाटत नाही का? सो डोंट यू थिंक सो. ती मोबाईल वापरत नाही का? डझंट सी यूज मोबाईल, सो डझंट सी यूज अ मोबाईल. तो दररोज अभ्यास करत नाही का? डझंट ही स्टडी एव्हरी डे, डझंट ही स्टडी एव्हरी डे. त्याच्यानंतर ती सुशिक्षित दिसत नाही का? डझंट सी लुक एज्युकेटेड, डझंट सी लुक मीन्स दिसणे, सो डझंट सी लुक एज्युकेटेड. त्याच्यानंतर ते इथे राहत नाहीत का? डोंट द लिव्ह हिअर, इथे राहत नाहीत का? डोंट द लिव्ह हिअर. ठीक आहे, तुम्हाला समजत नाही का? बऱ्याच वेळेला आपण असं बोलतो, डोंट यू अंडरस्टँड, तुम्हाला समजत नाही का? डोंट यू अंडरस्टँड. त्याच्यानंतर पुढे, तुम्ही दररोज अभ्यास करत नाही का? डोंट यू स्टडी एव्हरी डे. सो तुम्ही दररोज अभ्यास करत नाही का? डोंट यू स्टडी एव्हरी डे. ठीक आहे, सो अशा पद्धतीने आपण इथे काही वाक्यरचना निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह बद्दल आपण पाहिल्या. याच्यामध्ये आपण आता जस्ट वी आर गोइंग टू लर्न द लास्ट वन टाइप्स ऑफ सेंटेन्स वी आर लर्निंग. आपण शेवटचा लास्ट वन आपण वाक्याचा प्रकार शिकत आहे, तो म्हणजे WH इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस. WH इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस. इथे आपण वाक्याची सुरुवात WH पासून आपण करणार आहोत. म्हणजेच मी तुम्हाला 25 प्रोनाउन्स तुम्हाला शिकवलेले आहेत. लेक्चर नंबर 2 अबाउट ग्रामर, त्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला WH प्रोनाउन्स शिकवलेले आहेत आणि WH प्रोनाउन्स एकूण 25 आहेत. तर हे 25 प्रोनाउन्स तुम्हाला यायलाच पाहिजेत. जर तुम्हाला ते प्रोनाउन्स लक्षात नसतील, येत नसतील, तर तुम्हाला इथे प्रश्न तयार करण्यासाठी प्रॉब्लेम येणार. म्हणजे प्रत्येक टॉपिक्समध्ये आपण WH इंट्रोगेटिव्ह शिकतच आहे, म्हणून याच्यासाठी WH प्रोनाउन्स हे लीडर्स आहेत, हे मी तुम्हाला सांगितलेलं होतं. तर हे यायलाच पाहिजेत. तर इथे आपण सुरुवातीला WH आपण प्रोनाउन्स सुरुवातीला यूज करणार आहोत. त्याच्यानंतर डू आणि डज यूज करणार आहोत. त्याच्यानंतर सब्जेक्ट, त्याच्यानंतर V1 ऑब्जेक्ट अँड द रिमेनिंग सेंटेन्स. मग इथे डू आणि डज आपण यूज करणार आहोत. इट्स डिपेंड ऑन दॅट सब्जेक्ट. जर करता TPS असेल तर आपण डज यूज करणार आहोत, आणि जर करता TPS नसेल, अदर सब्जेक्ट्स असतील, तर त्यावेळेला आपण डू यूज करणार आहोत. तर आपण आता इथे काही वाक्यरचना मी इथे तुम्हाला तयार करून दाखवतो. जस्ट तुम्ही माझ्या माउसच्या ॲरोवरती थोडंसं लक्ष द्या. बघा, मी एक मराठीमध्ये सेंटेन्स तयार करतो. तुम्ही कुठे राहता? सो कुठे म्हणजे वेअर. वेअर डू यू लिव्ह. मी तुम्ही म्हटलं म्हणून वेअर डू यू लिव्ह. तुम्ही कधी अभ्यास करता? कधी म्हणजे व्हेन. सो व्हेन डू यू स्टडी. व्हेन डू यू स्टडी. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही काय करता? ठीक आहे. सो व्हॉट डू यू डू. सो व्हॉट डू यू डू. ठीक आहे. आता मी काही TPS बद्दल वाक्यरचना तयार करतो. ठीक आहे. सो आपण पाहूयात. ती कुठे राहते? वेअर डज सी लिव्ह. म्हणजेच वेअर डज सी लिव्ह, ती कुठे राहते. त्याच्यानंतर तो काय करतो? व्हॉट डज ही डू. सो व्हॉट डज ही डू. तुमचे वडील काय करतात? सो तुमचे वडील TPS करता आहे. सो व्हॉट डज युअर फादर. इथे सब्जेक्ट काय आहे? युअर फादर. सो व्हॉट डज युअर फादर डू. सो व्हॉट डज युअर फादर डू. तुमचे वडील काय करतात.
तर अशा पद्धतीने आपण इथे WH इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस मध्ये आपण वाक्यरचना तयार करतो. मी पुन्हा पुन्हा सांगतोय, कोणत्याही सेंटेन्सेस आतापर्यंत जे काही तुम्ही शिकलेलं असाल कोणतेही सेंटेन्सेस तुम्ही पाठ करण्याचा प्रयत्न करू नका. मी जे काही तुम्हाला शिकवत आहे, जे काही तुम्हाला स्ट्रक्चर मी तुम्हाला सांगत आहे, त्या स्ट्रक्चरच्या आधारे तुम्ही स्वतःच्या काही वाक्यरचना तयार करा. एक बुक घ्या आणि त्या बुकमध्ये स्वतःच्या वाक्यरचना तयार करा आणि त्या पद्धतीने इंग्रजी शिकण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही पाठ केले तर वन डे यू विल फॉरगेट ऑल. एक दिवस तुम्ही सर्व विसरून जाल. तर त्याच्यासाठी कोणताही सेंटेन्स पाठ करू नका. एक्झॅक्टली त्या सेंटेन्सचं फाउंडेशन बघा, तो कसा तयार झालेला आहे आणि त्याच पद्धतीने तुम्ही कशा त्या सेंटेन्सला सिमिलर वाक्यरचना तयार करू शकता याचा तुम्ही विचार करा. याच्यानंतर आपण पुढे काही वाक्यरचना WH इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस मध्ये आपण पाहूयात. सो लेट्स लर्न सेंटेन्सेस. सो तुम्ही कुठे राहता, वेअर डू यू लिव्ह, कुठे म्हणजे वेअर. त्याच्यानंतर तुम्ही काय करता, व्हॉट डू यू डू. त्याच्यानंतर तू कॉलेजला कसा, कसा मीन्स काय तर हाऊ. सो तू कॉलेजला कसा जातो, सो हाऊ डू यू गो टू कॉलेज. त्याच्यानंतर तो काय करतो, टीपीएस करता आहे, सो व्हॉट डज ही डू. त्याच्यानंतर ती कुठे राहते, सो वेअर डज सी लिव्ह. ठीक आहे. त्याच्यानंतर तुला कसं वाटतं, ठीक आहे, सो हाऊ डू यू फील. तुला कसं माहीत, हाऊ डू यू नो. त्याच्यानंतर तिला किती पैसे पाहिजे आहेत, सो हाऊ मच मनी डज सी वॉन्ट. आणि त्याच्यानंतर तुला काय पाहिजे, व्हॉट डू यू वॉन्ट. तर आपण पुढे काही वाक्यरचना पाहूयात. त्या घरात कोण राहते, त्या घरात कोण राहते, हु लिव्स इन दॅट हाऊस. ठीक आहे. इथे तुम्हाला खूप महत्वाची सूचना मला द्यायची आहे. WH इंट्रोगेटिव्ह मध्ये होकारार्थीमध्ये हु पासून सुरू होणाऱ्या साध्या वर्तमान काळाच्या होकारार्थी प्रश्नार्थी वाक्यात डू आणि डज ही सहाय्यकारी क्रियापदे वापरली जात नाहीत. तर हु नंतर लगेच V1 येते, सोबत क्रियापदाला एस किंवा एस लावावे लागते. सूचना खूप मोठी आहे, मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. वन क्लिक पटकन तुमच्या माइंडमध्ये राहील अशी मी तुम्हाला इथे सूचना सांगतो. एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की ज्या ज्या वेळेला हु पासून सुरू होणाऱ्या वाक्यामध्ये डू आणि डज वापरले जात नाही. थोडक्यात सांगायचं म्हटलं तर हु पासून सुरू होणाऱ्या प्रश्नामध्ये डू आणि डज ही सहाय्यकारी क्रियापदे वापरली जात नाहीत. तर हु नंतर लगेच V1 घ्यायचे. म्हणजेच उदाहरणार्थ जर तुम्ही पाहिलं कोण म्हणतो, मी इथे डू आणि डज वापरलेलं नाही आहे, मी लगेच इथे काय घेतलेलं आहे तर V1 घेतलेला आहे. कोण म्हणतो, हु सेज. त्याच्यानंतर कोण जातो, हु गोज. ठीक आहे. सो अशा पद्धतीने हु पासून सुरू होणाऱ्या वाक्यामध्ये डू आणि डज ही सहाय्यकारी क्रियापदे वापरली जात नाहीत. लगेच V1 यूज करावे आणि त्या V1 ला एस किंवा एस लावावे. सो अशा पद्धतीने इथे हु लिव्स इन दॅट हाऊस, कोण म्हणतो, हु सेज, कोण जातो, हु गोज. ठीक आहे. सो काही वाक्यरचना याच्यामध्ये आहेत. क्लास कधी सुरू होतो, व्हेन डज द क्लास स्टार्ट किंवा व्हेन द क्लास स्टार्ट्स. अशाही प्रकारच्या आपण वाक्यरचना तयार करू शकतो. पुढे आपण पाहूयात क्लास कधी संपतो, व्हेन डज द क्लास फिनिश. ठीक आहे. तुमचे वडील काय करतात, व्हॉट डज युअर फादर डू किंवा इथे व्हॉट्स युअर फादर सुद्धा तुम्ही बोलू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर हा रस्ता कुठे जातो, वेअर डज दिस रोड गो. सो वेअर डज दिस रोड गो किंवा वेअर द रोड गोज. ठीक आहे. जर डज वापरायचं नसेल तर इथे क्रियापदाला एस किंवा एस लावणे अत्यंत गरजेचे आहे. त्याच्यानंतर पुढे आपण पाहूयात तू असं का करतोस, सो वाय डू यू डू सो. वाय डू यू डू सो. सो अशा पद्धतीने आपण WH इंट्रोगेटिव्ह मध्ये काही वाक्यरचना आपण इथे पाहिलेल्या आहेत. सो आपण इथे आता काय करूयात की इथे वाक्याच्या 5 प्रकारामधील आपण फरक पाहूयात. ठीक आहे. सो इथे फरक मी स्लाइड थ्रू तुम्हाला दाखवत नाही आहे, फक्त मी जे काही बोलत आहे त्याच्यावरती थोडंसं लक्ष द्या. म्हणजेच आपण सिंपल प्रेझेंट टेन्स कशा पद्धतीने शिकलो तुम्हाला हे समजेल. सुरुवातीला आपण काहीच असं शिकलो की
एक मराठीमध्ये सेंटेन्स सांगतो आणि त्याच्यानंतर लगेच इंग्रजीमध्ये सांगतो आणि अशा प्रकारे आपण 5 प्रकारामधील आपण फरक पाहूयात. सो तुम्ही अभ्यास करता, यू स्टडी. ठीक आहे, तुम्ही अभ्यास करता का, डू यू स्टडी. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस इथे आपण यूज केला. त्याच्यानंतर तुम्ही अभ्यास करत नाही, यू डोंट स्टडी. ठीक आहे, निगेटिव्ह सेंटेन्स. त्याच्यानंतर निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, तुम्ही अभ्यास करत नाही का, डोंट यू स्टडी. आणि कोण अभ्यास करतो, सो हू स्टडीज. ठीक आहे, सो अशा पद्धतीने आपण वाक्याचे 5 प्रकार तयार केले. इथे मी तुम्हाला मराठी प्लस इंग्रजीमध्ये मी तुम्हाला सांगितले. इथे ट्युनिंगसाठी मी फक्त इंग्रजीमध्ये यूज करेल, तर ते ट्युनिंग्स कसे आहे थोडंसं समजून घ्या. ठीक आहे, जस्ट लिसन केअरफुली. सो आय गो टू पुणे. ओके, सो आय गो टू पुणे, डू यू गो टू पुणे, आय डोंट गो टू पुणे, डोंट यू गो टू पुणे, अँड हू गोज टू पुणे. सो अशा पद्धतीने आपण वाक्याचे 5 प्रकार याच्यामध्ये शिकलो. तर इथे एक स्लाइड आहे. या स्लाइडमध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर स्पीच आहे जे की तुम्हाला बोलायचं आहे. इथे आपण प्रत्येक टॉपिक्सवरती आपण स्पीच देत आहोत. म्हणजे टू बी मध्ये सुद्धा मी तुम्हाला 3 स्पीच दिले होते आणि इथे सुद्धा मी तुम्हाला एक स्पीच देत आहे. बऱ्याच लोकांना वाटतं की इंग्रजी बोलायचं म्हटलं की पूर्ण कोर्स केल्यानंतर मला इंग्रजी येणार, असं नाही आहे. प्रत्येक टॉपिक्सवरती मी तुम्हाला एक स्पेसिफिक स्पीच देत आहे आणि त्या पद्धतीनं तुम्हाला त्या स्पीचवरती वाक्यरचना तयार करून तुम्हाला बोलायचं आहे. आजचं जे स्पीच आहे ते तुम्हाला करायचं आहे, डिस्क्राईब युअर टिपिकल डे. ठीक आहे, सो डिस्क्राईब मीन्स वर्णन करायचं आहे. तुमच्या एका दिवसाचं वर्णन, टिपिकल डेचं तुम्हाला इथे वर्णन करायचं आहे. म्हणजेच थोडक्यात माझा प्रश्न असा आहे की तुम्ही सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत काय काय करता. तर आपण काहीशा अशा प्रकारच्या वाक्यरचना तयार करतो. म्हणजे जस्ट यू हॅव टू स्पीक अबाउट युअर डेली रुटीन. तुम्हाला तुमच्या डेली रुटीन बद्दल बोलायचं आहे. सो डेली रुटीन कसं असणार आहे तुमचं. सो गेटअप उठणे. सो आय गेटअप ॲट 6 o'clock, देन आय टेक अ शॉवर. मी आंघोळ करतो. देन आय गेट ड्रेस्ड. मी कपडे परिधान करतो. देन आय हॅव ब्रेकफास्ट. मी नाश्ता करतो. देन आय गो टू वर्क. मी कामाला जातो. इफ यू गो टू कॉलेज देन यू कॅन से देअर आय गो टू कॉलेज. त्याच्यानंतर आय स्टार्ट वर्क ॲट 9 o'clock. मी माझ्या कामाला 9 वाजता सुरुवात करतो. आय हॅव लंच. मी दुपारचं जेवण करतो. आय फिनिश माय वर्क. मी माझं काम संपवतो ॲट 6 o'clock. आय अराइव्ह होम. मी घरी पोहोचतो. आय हॅव डिनर विथ माय फॅमिली. मी माझ्या फॅमिलीसोबत जेवतो. आय वॉच TV समटाईम किंवा आय वॉच न्यूज समटाईम अँड देन आय गो टू बेड. सो अशा पद्धतीनं तुम्हाला तुमचं डेली रुटीन तुम्हाला इथे एक्सप्लेन करायचं आहे आणि बरीच वाक्यरचना तुम्ही तयार कराल आणि त्या पद्धतीनं तुम्हाला इथं बोलायचं आहे. फक्त स्पीच तयार करत असताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही फक्त सेंटेन्सेस तयार करत बसू नका. तर पहिला सेंटेन्स आणि दुसरा सेंटेन्स जोडण्यासाठी मध्ये काहीतरी वाक्यरचना तुम्ही यूज करा. म्हणजेच उदाहरणार्थ आय गेट अप ॲट 6 o'clock. मी सकाळी 6 वाजता उठतो. देन नंतर आय टेक अ शॉवर. स्पीच तयार करत असताना मध्ये कंजक्शन्स किंवा 2 वाक्यांना जोडण्यासाठी काही शब्द असणे गरजेचे आहे, तर ते तुमचं स्पीच उठून दिसणार आहे. तर त्याच्यासाठी मी तुम्हाला एक इम्पॉर्टंट वर्ड्स म्हणून एक PDF फाईल आहे, ती मी तुम्हाला लवकरच सेंड करेल आणि त्या PDFचा आधार घेऊन मध्ये आधी कुठले शब्द तुम्हाला वापरायचे आहेत ते तुम्ही त्याच्यातून निवडून त्या पद्धतीने तुम्ही ते कलरफुल स्पीच तयार करा. सो आजचं स्पीच तुम्हाला समजलं असेल काय करायचं आहे एक्झॅक्टली आणि हे काही झालं तरी तुम्हाला करायचं आहे. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर आजचं लेक्चर तुम्हाला समजलं असेल. याच्यामध्ये जर काही शंका असतील तर शंका तुम्ही तयार करून ठेवा. संडेच्या लाईव्ह लेक्चरमध्ये आपण तुमच्या सर्व शंकेचं निरसन मी करणार आहे. सो आय होप तुम्हाला हे लेक्चर समजलं असेल. सो लेट्स स्टॉप हिअर.